विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस आम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला पाणी लवकरात लवकर देऊ, जे का आजपर्यंत नाही. आणि आज एवढ्या महिला रस्त्यावर उतरलेल्या दिसत आहे. याच्यावरून एक कळतं की संभाजीनगरमध्ये किती मोठा पाण्याचा प्रश्न गंभीर आहे म्हणून. आणि हे सरकार सध्या फक्त कुठंतरी माणसं फोडण्यात, पक्ष फोडण्यात लागलेले आहे, त्यांचं राजकारण करण्यात लागलेले आहे. नमस्कार, मी संतोष साबळे, लेट्स मराठीमध्ये स्वागत आहे. आज छत्रपती संभाजी नगर मध्ये आज विराट मोर्चा निघलेला आहे. या मोर्चामध्ये स्लोगन देण्यात आलेले आहे, लबाडांनो पाणी द्या. ताई, काय सांगाल एकंदरीत हे लबाडांनो पाणी द्या काय? ऍक्च्युली हे लबाडांनो पाणी द्या या घोषवाक्याखाली आज आम्ही हल्लाबोल मोर्चा करतोय. हे स्लोगन देण्याच्या पाठीमागे एकच रिझन, विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस आम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला पाणी लवकरात लवकर देऊ, जे का आजपर्यंत नाही. आणि आज एवढ्या महिला रस्त्यावर उतरलेल्या दिसत आहे. याच्यावरून एक कळतं की संभाजीनगरमध्ये किती मोठा पाण्याचा प्रश्न गंभीर आहे म्हणून. आणि हे सरकार सध्या फक्त कुठंतरी माणसं फोडण्यात, पक्ष फोडण्यात लागलेले आहे, त्यांचं राजकारण करण्यात लागलेले आहे. एकंदरीत शहराच्या पाणी समस्याकडे लक्ष नाही का? नाही, वैयक्तिक खरं तर हे प्रशासनाचं खूप हलगर्जीपणा म्हणता येईल. कारण शहराला 240 MLD पाण्याची आवश्यकता आहे, जे का 140 MLD पाणी ऑलरेडी शहराला येत आहे. परंतु त्याचं कुठंतरी नियोजन नाहीये व्यवस्थित. 140 MLD मध्ये 2 ते 3 दिवसाला पाणी देऊ शकतो, परंतु ते आज सुद्धा कुठेतरी पाण्याकडे नियोजन नाही सरकारचं, असं म्हणतायत महिला. लेट्स मराठीसाठी संतोष साबळे, छत्रपती संभाजीनगर. मागच्या 3 दिवसापासून आपण अंबादाची सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.